कर्क राशी 5 ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2026च्या या आठवड्यात शुक्र, सूर्य आणि मंगळ उत्तराषाढा नक्षत्रातून भ्रमण करतील, ज्यामुळे एका नक्षत्रात 3 ग्रहांची युती होईल। या व्यतिरिक्त सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ धनु राशीत युती करत आहेत, ज्यामुळे बुद्धादित्य योग, लक्ष्मीनारायण योग आणि चतुर्ग्रह योग निर्माण होत आहे। अशा परिस्थितीत जाणून घेऊया कर्क राशीसाठी हा आठवडा कसा असेल। कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा तुमचे उत्पन्न वाढू शकते। तुम्ही सुखसोयींवर पैसे खर्च कराल। थोडेसे प्रयत्न केल्यास मोठे यश मिळू शकते। तुमच्या प्रियकराला प्रपोज करण्यासाठी हा चांगला काळ आहे। कुटुंबात आनंद असेल। लोक तुमच्या वागण्याचे कौतुक करतील। धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे। तुमच्या मुलांच्या वागण्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। काहीतरी तुम्हाला अस्वस्थ करू शकते। तुमच्या जबाबदाऱ्या आणि व्यावसायिक क्रियाकलाप वाढतील। मंगळवार दुपार ते गुरुवार संध्याकाळ दरम्यान तुम्हाला काहीतरी नवीन करायचे असेल, पण प्रवास करताना काळजी घ्या। लोकांशी समन्वय आवश्यक असेल। तुमचा राग नियंत्रित करा। असे असूनही गुरुवार संध्याकाळनंतर यश मिळण्यास सुरुवात होईल। तुमच्यासाठी वेळ अनुकूल होत आहे। तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल। हे शनिवारपर्यंत चालू राहील। या काळात आवश्यक असलेली कामे पूर्ण करा। लांब प्रवासाचे नियोजन केले जाईल। चैनीच्या वस्तूंमुळे खर्च वाढेल। कर्क राशीला हा आठवडा नवीन जबाबदाऱ्या व आत्मपरीक्षणावर भर देण्याचा असेल। तुम्हाला भावनिक समतोल साधावा लागेल। तुम्ही या आठवड्यात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे। तसेच योग्य वेळी निर्णय घेतल्यास प्रगती होईल। तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून कामे करावी लागतील। ऑफिसमध्ये तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो। सहकाऱ्यांशी जपून संवाद साधा। जुने प्रश्न मार्गी लागतील। प्रलंबित कामे पूर्ण होतील। नोकरीत मेहनत व प्रामाणिकपणा याची दखल घेतली जाईल। व्यवसायात चांगला फायदा होईल, पण धाडसी निर्णय सध्या टाळावेत। जुने ग्राहक किंवा ओळखीचे लोक व्यवसायात मदत करतील। कर्क राशीची आर्थिक स्थिती सामान्य राहील। उत्पन्नात वाढ होईल। मिळकतीचे नवीन स्रोत सापडतील, पण अचानक खर्चात वाढ होऊ शकते, त्यामुळे पैशांबाबत सावधगिरी बाळगा। कर्क राशीच्या व्यक्तीने आरोग्याची काळजी घ्यावी। तुम्हाला चिंता, झोपेची तक्रार व मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे आपला ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा किंवा चालणे उपयुक्त ठरेल। तसेच वेळेवर झोप, पुरेशी विश्रांती आणि संतुलित आहार आरोग्यासाठी उपयोगी ठरेल। कर्क राशीच्या कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो, त्यामुळे समंजसपणा दाखवा। घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या। तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात। घरात शांत वातावरण राखण्याचा प्रयत्न करा। तुमचे भावंडांशी मतभेद टाळावेत। कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला जाईल, पण तुम्ही आपले मन विचलित होऊ देऊ नका। अभ्यासात सातत्य ठेवा, यामुळे चांगले यश प्राप्त होईल। एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यानधारणा व चालणे उपयुक्त ठरेल। तुम्ही शिक्षकांचे किंवा मार्गदर्शकांचे सल्ले घ्या, यामुळे तुम्हाला कठीण विषय समजणे सोपे जाईल। कर्क राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा थोडा भावनिक ठरेल। जुन्या आठवणी जाग्या होतील। मनात भावनिक गोष्टी येतील। जोडीदाराशी वाद टाळा आणि स्पष्ट संवाद ठेवा, यामुळे प्रेमाचे नाते टिकून राहील। अविवाहितांना नवीन प्रस्ताव येतील। कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत वेळ घालवू शकाल। जोडीदाराच्या भावना समजून घ्याल, यामुळे वैवाहिक जीवन सुखी राहील। कर्क राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या आर्थिक योजना समजून घेण्यावर आणि अंमलात आणण्यावर काम करा। मकर ऋतू आपल्या सर्वांना अधिक जबाबदार कसे राहायचे हे दाखवत आहे आणि आठवड्याच्या सुरुवातीला असलेली ऊर्जा तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयींवर विचार करण्यास प्रेरित करते। यावर्षी तुमच्या भौतिक संपत्ती किंवा आर्थिक उद्दिष्टे उंचावण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या नवीन कल्पनांना तुम्ही स्वीकारत असताना ही थीम संपूर्ण आठवडाभर चालू राहते। चंद्र तुळ राशीत असताना आठवड्याच्या शेवटी तुमची मानसिकता आशावादी असेल। घरातील गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी आणि कुटुंबाशी असलेले तुमचे नाते मजबूत करण्यासाठी हा चांगला काळ आहे। या राशीचे लोक धैर्याने काम करतील। त्यांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल। ते धार्मिक कार्यात सहभागी होतील। या आठवड्यात या राशीचे लोक त्यांच्या मुलांबद्दल काळजीत असतील। विवाहित लोक घरी राहून प्रेम अनुभवतील आणि त्यांचे वैवाहिक जीवन पूर्ण आनंदाने उपभोगतील। हा आठवडा भावनिक खोलीशी जोडलेला असेल। इतरांचे शब्द आणि कृतींबद्दल संवेदनशीलता वाढेल। घर, कुटुंब आणि स्वतःच्या अंतर्गत स्थितीची काळजी घेण्यासाठी हा चांगला काळ आहे। कामाच्या ठिकाणी संघर्ष टाळणे आणि सौम्यपणे वागणे चांगले। जर ऐकण्याची तयारी असेल तर अंतर्ज्ञान योग्य निर्णय सुचवेल। या आठवड्यात भावनिक जोड तुमच्या प्रेमाला बळकट करेल। तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाच्या भावना शेअर करून तुमच्या नात्यात समज निर्माण करा। तुमच्या अंतरप्रेरणेमुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मदत होते।
तुमच्या करिअरशी संबंधित निर्णय घेण्यास ते मदत करतात. तुमच्या आठवड्याच्या राशी भविष्यानुसार तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन ध्येयांसाठी पैसे वाचवण्यास आणि जास्त खर्च करू नका असे सांगितले जाते. ध्यान तुम्हाला भावनिक समस्यांशी लढण्यास मदत करेल. निरोगी क्रियाकल्पांमध्ये सहभागी होऊन स्वतःचे पोषण करा. एकंदरीतच कर्क राशी वैयक्तिक आणि व्यावसायिक वचनबद्धतेमध्ये संतुलन राखण्याची आवश्यकता असलेल्या आठवड्यासाठी तयारी करा. चंद्राचा प्रभाव अंतर्ज्ञान वाढवतो. जटिल परिस्थितीतून मार्ग काढताना तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा. आठवड्याच्या मध्यभागी वाढलेली संवेदनशीलता दिसून येऊ शकते. इतरांशी खोलवर संपर्क साधण्यासाठी याचा वापर करा. भावनिक वाढ वाढवा. करिअरच्या बाबतीत संयम आणि धोरणात्मक नियोजन यश मिळवते. स्थिरतेला अडथळा आणणाऱ्या आवेगपूर्ण निर्णयांना विरोध करा. नातेसंबंध प्रामाणिकपणावर भरभराटीला येतात. बंध मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे तुमच्या गरजा व्यक्त करा. आर्थिकदृष्ट्या विवेकी व्यवस्थापन संभाव्य अतिखर्चाच्या जोखमींना प्रतिबंधित करते. आरोग्यात सजगता पद्धतीद्वारे समतोल राखा. ध्यान किंवा योग विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. आठवड्याच्या शेवटी सर्जनशीलता शिखरावर पोहोचते. कलात्मक कार्यात व्यस्त राहा किंवा तुमच्या हृदयाशी जुळणारे प्रकल्प सुरू करा. खुल्या मनाने संपर्क साधल्यास सामाजिक क्रियाकलाप ताजेतवाने दृष्टिकोन देऊ शकतात. लक्षात ठेवा, भावनिक बुद्धिमत्ता आणि लवचिकता वापरल्याने कर्तव्य इच्छांशी सुसंगत करण्याची तुमची क्षमता मजबूत होते. भविष्यातील प्रयत्नांसाठी टिकाऊ उपाय तयार करण्याचा हा काळ आहे. एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.